पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एनकेएच ब्लॉग मध्ये. आज आहे मंडे, तर सकाळचे वाजलेले आहेत 7:45 आणि आज सकाळी लवकरच उठलेला. आता पण रोज आता मी विचार करतोय लवकर उठून थोडंसं वर्कआउट वगैरे चालू करूया. आणि कुठे काम असतं ना, मग बॉडी पेन खूप होते. जसं की काल खूप व्हायला लागलं मला बॉडी पेन. त्यासाठी आता वर्कआउट चालू करूया. सकाळी लवकर उठूया 6 वाजता किंवा 5 वाजता. तर विचार चालू आहे कधी, आता बघूया थोड्या दिवसानंतर चालू करतो ते पण वर्कआउट करायला. चला तर आता दाखवते तुम्हाला आजचा दिवस. गाईच हे बघा सकाळी ब्लॉग लावलाय हे बघा. गाईज माझ्या ताकद बघा किती आहे. एकटा एवढा मोठा वजन पलंग अख्खा भरलेला यो. त्याला आता एकटा सरकवतो बघा. दाखवू का तुम्हाला? बघा आता 1 मॅन शो सरकवतो. तू तर काहीच नाही केलं, मीच केलं सर्व. नुसती व्हिडिओ काढायला लागला ना म्हणून आली. काय पण बोल नको. काय बघ मीच अख्खं सरकवलं आहे. माहितीये मला. आणि असं पण सरकव, तिथे पाणी येतात. तर मी काय करू तिकडे? इथे टच आहे तो. काय टच आहे टच आहे ना. गाईज हे बघा कानफड दिले. मला मारायचंच नुसतं बोलते. काय झालं का लगेच मारायला बोलते. मारत तर नाही पण नुसती बोलते. हे बघा वन मॅन शो आहे बघा. परत तिकडे आता नसती थम 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 करते. तुला माहित सरकू का? हे बघा नुसती आली परत. आता काय तर सरकत नाही. थांब ना, त्याला नुसती पाहिला होता. झाला का बघ, चेक कर. वन मॅन शो, ते पण एका हाताने 2 पायानी. बाय. मी चालली आमच्या शाळेत. अच्छा, यांच्या शाळेत ना 106 वर्ष झाले. 165 वर्ष झाली शाळेला. सॉरी 165. 165. मी तर आताच ऐकलेलं 100 वर्ष झाली. काय ते 100 165 नाही का? मी आत्ताच ऐकलेलं 1800 मधली शाळा आहे ती. तर मी आताच ऐकलेलं 100 वर्ष काय ते 105 वर्ष का 1800 मधली शाळा आहे. माहित नाही काय ते 165 इंग्रजाच्या काळातली आहे ती. इंग्रजाच्या काळातली. इंग्रज म्हणून तुम्ही इंग्रज आहेत ना? नाही, आम्ही इंग्रज नाही मिळत बाबा. मग काहीच काय. आमची मराठी शाळा आहे ती. इंग्रज कुठे असणार आम्ही? हा का? बघूया अपन काय ते. मम्मी झाली जाऊन दे मग. चलो गाइस, तो हम लोग चलते हैं अभी. आज निकले हम भी हेलमेट लेके. आज हम जा रहे मोटो ब्लॉगिंग करने के लिए. वो देखो उधर ही केस बांध रहे. हम जा रहे. इसको बुलाया तो भी नहीं आ रही है. तो हम क्या करें, अभी जाना पड़ेगा ना भाई. इसीलिए जा रहे हम. आज हमारी डिस्कवर लेके जा रहे. ढकी हुई डिस्कवर. अरे सॉरी गाइस, मराठी ब्लॉग आहे. तर आता आम्ही निघालेले आहेत. चला जातोय आज गाडी घेऊन. तुम्हाला गाडीवरचे ब्लॉग बघायला भेटतील. आमची मॅडम असली का चापाड. तर चला भेटूया. तर आज मी आहे ना जास्त बोलणार नाही. कारण हा बोलतो मला की तू खूप बोलते. बाय बेटी बाय. गाडी वाळवळ बाय. ओ काका गाईज थँक्यू. गाईज नुसता टपली करायला लागला. असं वाटतं जमाट मला. एडिटिंग मेरी हात में वाला. बडबड गेली तरी बोलत राहणार. बडबड किती करते. एडिटिंग मेरे हाथ. नाही बोलले तरी पण एडिटिंग मेरे हाथ. चुप. एडिटिंग मेरे हाथ. चुप. घे गाईज हे बघा एकटी मका खायला लागला. मला देत नाही. हे बघा देत नाही. दे लवकर. गाईज हे बघा ना कुठे बसलाय बघा ना. इकडनं अशी पडली मग डुबुशुम करण. हा ते इथे पाय पडू. दोघे पडले मग आपण दोघे पडले मग. हा तुमच्या देवघर इकडे ठेवलाय. नवीन करायला लावलं. हो काय. बाय बाय. तिकडे
आणि बघा काम चालू आहे काम. गाईच 2 बहिणीची मारामारी आहे बघा. गाईच 2 बहिणीची मारामारी. ही बघा इडी बघा कितला वरती रडायला लागली. हे घे हे घे हे घे हे घे नाही खाला. घे घे अरे घे नको लाजो घे ना अरे घे ना घे ना. एवढा फुगा नाही करायचा. गाईच बघतात तुला एवढा फुगा करते सांगतील. बघ एवढा फुगा येतो का सांगते तुला. एवढा फुगा येतो हा एवढा फुगा येतो फुगा ए फुगा. मी कॅमेरा चालू ठेवतोय मजा येईल. काय झालं तुला काय झालं. लागलं डोक्याला हे काढत होती ना. तुझं डोक्यात आहे. एवढं जोरात लागलं की इकडे ग्रीन झालं. डोक्यात आहे का चिंगी. हे बघ मस्त ना चिंगी डोक्यात आहे तुझा. गाईच मम्मीला चिडवतो थोडंसं. फाईन लावू नको जाऊन दे. चिडली ना तर डेंजर आहे आमची मम्मी. सांगतो का आताच सांगतो. चिडली तर पक्की बेकार आहे डेंजर आहे असं ना ग. मग ब्लॉग पण डायरेक्ट बंद होऊन जातील एवढी डेंजर आहे ना ग. हो ना गाईच पाल काढायला बघा काय आणलाय. फट्टू आहे पण घाबरते किती. गाईज मला समजून हा काय करतो. गाईच माझ्या तर डोक्यावर नाही गेली तरी मी काय नाही झाला. हे नुसतं घाबरून पाठवलं मला. कधीपासून याला बोलते ती नाही. पाल काढायला नाही मला उलट बरं आहे ना. जेवढी राहील तेवढी येणार नाही खोलीत मला हैराण करायला आहे बघा. मम्मी थांब. मम्मी पहिला ते हे तिकडनं तुम्ही बघितलं ना बिछाना सरकवला सांगितलं तरी सरकवला. आता बोलतात काय करत ना काय नाही बघितलं बिछाना ना. सरकवायला किती दिवस झाले बिछाना सरकवायला बोलत. काय माहित नाही मला कधी बोलत नाही. ते हे बघा मला फक्त कधी व्हिडिओ चालू करेन ना तेव्हाच तिला दिसते. हे सांगितलंय ते सांगितलंय. सकाळी पण बोलून गेली तुला मी. कधी काय बोलली. नाही बोलली बोलली की नाही मी. नाही बोलली. गेली गेली बब्बी साफ करायला लागले ना ते गेली डायरेक्टली. काही सॉरी आज काहीच ब्लॉग शूट केला नाही कारण की आज नुसतं इकडे तिकडे नुसतं करत होता. काही ब्लॉग करत नाही. मग ते सकाळी तिची चपाड होती तेवढंच केलं. नंतर मग केशव वाजवत बसलेलं थोडासा टाइमपास. आज मला 1-2 रील बनवायचेत. ते ती बघा चिपकली साली हट तुझ्या हात हट 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 हट. किती आहेत बघा. इकडे पण आहे तिकडे पण. चल तुझ्या नानाची बघा तिकडे पण आहे इकडे पण आहे. दीदीची मैत्रीण आहे बघा 2 आहेत. दीदीची मैत्रीण आहेत ते दोघे. ते इकडे पण होते तिकडे पण होते. घरात नाही मिळत ना. त्या दिवशी माझ्या खिडकीवर पण होते रूममध्ये. खिडकीवर पण होते रूममध्ये. मग मी एवढं लक्ष नाही दिला तिला तिच्याकडे कारण की आपण लक्ष नाही द्यायचं भाई. आपण नाही एवढे हरत्या. हा रूम वाटते. हे बघा पियानो पण तसाच ठेवलेला आहे. मी आज नुसतं दुपारपासून वाजवत आहे कारण मला रील्स बनवायचे. आता 2-3 रील्स बनवायचे त्यासाठी. नारळी पौर्णिमाची आणि गणपतीची तीच प्रॅक्टिस चालू आहे. तेच करत आहे कधीपासून. तर आता 2-3 दिवस तेच करत बसणार आहे मी. थोडे दिवस तरी बघूया. मला रील्स खूप बनवायचे त्या कॅशोचे ना. एवढे रील्स बनवायचे ना. तुम्हाला पण दाखवू का प्रॅक्टिस थोड्या वेळ टाईमलेसमध्ये. पण मोबाईल एकच आहे ना बाई. मोबाईलचं लफडं होते. रेकॉर्ड करू का हे करू ते करू का ते करू होते कधी मग काय करू त्यासाठी नाही दाखवत. भेटूया चला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.